मलपित्त व पोटाचे विकार, छातीत जळजळणे, पोटात जळजळणे, घशाला आंबट पाणी येणे, डोके दुखणे, पोट फुगणे, पोट गच्च होणे, गॅसेस, 2-3 वेळा शौचालय जाऊन देखील पोट साफ न होणे, IBS, कोलायटिस, मूळव्याध, फिशर, भगंदर यावर विशेष आयुर्वेदिक उपचार. तर आजच संपर्क करा विजयी भव आयुर्वेद, नेवरी तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. आता पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा संपर्क 91 75 74 34 54 व 73 87 34 34 77. नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार दिनांक 24 जुलै रोजी पलूस येथील विश्वनाथ मल्टीपर्पज हॉलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले. शिबिराच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉक्टर विश्वजित कदम आहेत. या शिबिराच्या माध्यमातून पलूस व कडेगाव तालुक्यातील नागरिकांना शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी रणजित भोसले यांनी दिली. या शिबिरात पलूस कडेगाव तालुक्यातील पंचायत समिती सभापती, सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक, सर्व गावचे सरपंच, चेअरमन सदस्य उपस्थित राहणार आहेत. प्रांताधिकारी रणजित भोसले यांनी सांगितलं की महाराजस्व शिबिरात विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी, अर्ज स्वीकारणे, लाभार्थ्यांना मार्गदर्शन तसेच शक्य तितक्या अर्जांचा जागेवरच निपटारा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना विविध शासकीय कार्यालयाच्या वारंवार फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाहीये. या शिबिरात महसूल, कृषी, ग्रामविकास, पंचायत राज, समाज कल्याण, महिला व बालविकास, आरोग्य, अन्न व नागरी पुरवठा, सामाजिक न्याय, दिव्यांग कल्याण, शिक्षण, रोजगार आदी विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून नागरिकांना आवश्यक सेवा व मार्गदर्शन देणार आहेत. शिबिरामध्ये महिला शेतकरी प्रमाणपत्र वाटप, गावठाणातील नागरिकांना स्वामित्व सनद, मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजना, शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करणे, जिवंत 7/12 मोहीम, घरकुल योजनांचा लाभ, कौटुंबिक वाटणीपत्रावरील नोंदणी शुल्क माफीसह विविध महसुली सेवा आणि शासनाच्या योजनांचा लाभ नागरिकांना देण्यात येणार आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह शिबिरात उपस्थित राहावे असे आवाहन प्रशासनाने केले. तसेच पलूस व कडेगाव तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या महाराजस्व शिबिराचा लाभ घ्यावा आणि उपक्रम यशस्वी करावा असेही आवाहन करण्यात आले. एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवा उपलब्ध होणार असल्याने या महाराजस्व शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.